हे बघा सगळे आमची मंडळी बसलेत आतमध्ये आणि चला जाऊया आता. पाऊस आला तर भिजायचा. पाऊस आहे लवकर, चला पाऊस धरलाय. रिमझिम पडती या श्रावणाच्या सरी. डालबी निवडायचं काम चालू आहे. रात्रीचा उद्याला जेवणाची तयारी. आज उद्या भंडारा असणार आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पाचं आगमन आहे. तर आगमनासाठी आमची सगळी भावंड काल काही आज असे 2 दिवसामध्ये आलेले आहेत गावी. तर तुम्हाला कोकणातला गावाकडचा गणेशोत्सव बघायला मिळणार आहे पुढे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला दिवस म्हणजे आगमन. उद्या चतुर्थी असते, तर आदल्या दिवशी गावाकडे गणपती बाप्पाला आणतात. तर कसं पावसा पाण्याचे दिवस असतात. आमच्या खाडीच्या पलीकडे जाऊन केळशीमध्ये जाऊन आम्हाला गणपती बाप्पा आणायचा असतो. तो वर्षानुवर्षाची ही पिढी जात आलेली परंपरा. आम्ही तिकडून गणपती आणतो. कुंभारवाडा आहे तिथून आणतो. तर आज चाललंय. बाकी मेंबर आमचे पुढे गेलेत. अण्णा पण आलाय मुंबईवरनं आज सकाळी आणि प्रांजू पण येते. तर प्रांजू पुढे गेले. प्रज्ञू येत नाही. तर वर्षा येणार होती पण घरची काही काम आहेत मग वर्षा पण येत नाही. प्रज्ञू इकडेच आहेत पकडे. बाकी सगळे भावंड पुढे गेलेत. तर बघूया पुढे जाऊन कशा प्रकारे काय असणार आहे माहोल आणि तिकडचं आगमन. सो मजा असणार आहे. आणि हाटामारा निसर्ग पण भरून गेलाय. मस्त वाटतं एकदम. एकदम बोलतात ना गणपती बाप्पाच्या आगमनासाठी पूर्ण निसर्ग एकदम हिरवा गार झालेला असतो. चल बाय येतो पदो. तू येतो तो केळशी येतो तो. चल मस्त टी शर्ट आहे. एक नंबर टी शर्ट आहे. मॅचिंग केलेत. असे टी शर्ट आम्ही केलेत मॅचिंग. चला जाऊया बघा. पाऊस सध्या लागतोय. जर पाऊस आला तर भिजायचं, दुसरा काही विषय नाही. हो दादा गणपतीला गेलेत की नाही? प्रांजू इकडे आहे. प्रांजू बाकी आमची गाडी आहे एक. आम्ही एक 4 व्हीलर केलेली. तर ती गाडी गेली पुढे. आता आम्ही स्कूटीने चाललोय. म्हणजे सगळे काही गाडीत बसणार नाही. आलो रोडवरती आणि मस्त पाऊस पडायसारखं वातावरण झालं. आणि पाऊस लागणारच आहे. प्रांजूवाले माझ्यासोबत आम्ही बाईक करून चाललोय. भावांनी आताच गाडी सोडली की ते तिथेच कातळावरतीच असतील. तर या बाजूला बघताय आमची गाडी आहे. गाडी सोडतोय आता. हे बघा सगळे आमची मंडळी बसलेत आतमध्ये आणि चला जाऊया आता. पाऊस आला तर भिजायचा. टोपी पण आम्ही घेतलेत आणि आगमनासाठी चाललोय आम्ही. बघा 75 वर्षांच्या बाप्पाचं. चला गावातून निघताना मस्त हिरवळ आहे. जाम हिरवळ आहे. इकडे बघा पाऊस धरला या साईडला आणि गाव दिसतंय बघा. या साईडला बघताय पूर्ण आमचं गाव आहे. गावातनं निघताना पूर्ण असं पावसाचं वातावरण झालंय. पाऊस कधी पण पडणार आहे. आणि आमचा असा रस्ता आहे. चला खोंड्यामध्ये आलो आमच्या. ओ दा चला हो बरं आहेत ना. चला हा सावतांचा आणि वडदकरांच्या गणपती आणा चाललेत. जावळे गावातनं शेजारीच गाव आहे आमचं. तिथे पण गणपती आणतात. आता पूर्वी सगळे केळशीतून आणायचे. तरी सगळे आमच्या शेजारी आजूबाजूच्या गावातले चालले. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. पाठ वगैरे घेऊन चाललेत पारंपरिक पद्धतीने. चालत चालले ते. चालत जायची मजा वेगळीच आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आस लागे तुझे देवा सरता श्रावण सरी. श्रावणाला माघारी यावे घेऊन या उंदरावरती स्वारी. हे गणा आतुरली धरती आज सारी. निसर्गरम्य वातावरण आणि पाऊस पडायसारखं एकदम असे ढग आलेत. आणि अशा वातावरणात गणपती बाप्पाला आणायला जायची ही जी ओढ आहे. आम्ही लहान काळोख पण झाला आहे आणि मी लहानपणापासून त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत आलेलो आहे. लहानाचा मोठा इकडे झालं गावी. त्यामुळे नमस्कार बाबा. तर ती चाहूल आहे. म्हणजे वेगळंच एक वातावरण असतं नवचैतन्याचं. आणि गावाकडचे जे फिलिंग आहे. पूर्वी आम्ही चालत जायचो. आमचा पुढे एक स्टॉप लागेल गावचा. खाडी पार करून आम्ही चालत केळशीत जायचो. आता हे सगळं गाड्याने घोड्या सगळं झालं आहे. तर आम्ही जाताना मलकमला कौंडाली हे सगळं जमा करत जायचो. देवाच्या पूजेला लागतात ते वरती मंडपीसाठी. या साईडला आमच्या पलीकडचा स्टॉप आहे बघा. पूर्वी आम्ही गणपती बाप्पाला आणायला इथूनच आमच्या खाडी पार करून इकडून चालत जायचो केळशीमध्ये. आता इथून कोण जास्त जातच नाही कारण होडीवालाच नसतो. आमचा स्टॉप आहे पलीकडचा आहे बघा. रिमझिम पडती या श्रावणाच्या सरी. जात का परी बघतोय वाट क्षणोक्षणाला. कधी पाहीन कधी पूजिन
माझ्या लाडक्या गणाला. केळशीमध्ये यायच्या अगोदर रस्त्याला बकऱ्या बघा किती लागल्यात आम्हाला. किती बकऱ्या आहेत बापरे. ला फायनली जवळजवळ एक अर्धा तासाचा प्रवास करून आपण पोहोचतोय केळशीमध्ये. हा पहिला दांड्याचा वड बोलतात त्याला. पूर्ण इकडे हा साईडला पूर्ण व्ह्यू आहे असा. आपल्याला पहिला ज्योतिताईच्या घरी जायचं आहे. कातळाच्या परिसरात आमची ज्योतिताई राहते इकडे, त्याच्या घरी जायचं आहे चाय पाणी करायला. पाऊस आहे लवकर चला, पाऊस धरला आहे. केळशीत पहिला यायचो ना आम्ही, तर पहिला चिमणांच्या तिथे रस्सावडा खायला जायचो. तर यावर्षी जरा वेगळं आहे. दरवर्षी मी पहिले रस्सावडा खायला जायचो, तरी पण जाणं होईलच. आलो इत्याच्या घरी, इथं सगळी सध्या लगबग आहे, तयारी. बाकी सगळे ओके. भाऊ पण आला ना, भाऊ उद्या येणार काय? तसं डेकोरेशन रेडी झालं तुम्हाला दाखवतो, नंतर येणार आहे मी. चिरडे बघा मस्त फुलले गणपती टायमाला. गावी चिरडे फुलतात एकदम असे. आलोय ताईच्या घरी मस्त. तिने घरीच बनवलेला फरसाण. कसला होता? पोह्याचा चिवडा. सगळेजण नाश्ता करतायत. नाश्ता करायला चहा वगैरे होणार आहे, नंतर जाणार आहोत. दुधाची चाय मस्त आहे. आमच्या ज्योतिताईचं घर आहे, छान बांधलं हे. बाहेरचा असा व्ह्यू आहे, मस्त वाटतंय. इकडे छान असा नजारा. सगळ्यांनी नाश्ता केला. लाईट गेले सध्या, पण लाईट कधी ते काय माहिती. ताई मस्त घर आहे एकदम जबरदस्त. आणि तुला आवड भेटलं दाखव, कुठे आहे तो? दाखव दाखव जरा, हातात घेऊन दाखव. तुला आवड भेटलं त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. कुठल्या पंचायत समितीतनं भेटलं ना? दापोलीतनं भेट काय? फोटो फोटो काढा, फोटो काढा. आदर्श कर्मचारी पुरस्कार अंगणवाडीमध्ये ती शिक्षिका आहे. मस्त त्या पुरस्कार भेटले. हे कुठे सत्कार केला? दापोलीमध्ये आमदार होते कदम. हा एक नंबर. भाऊजी सध्या दुकानावर आहेत, बाजारात भेटतील आम्हाला. पोरं पण तिकडे आहेत ना. चला चाललं आता कुंभारवाड्यात. चला जाऊया ना. प्रांजूला सोनसापा दिला काय ताईने? एकदम फ्रेश काढून दिला का झाडावरनं? मस्त एकदम भारी वाटतं एकदम. मुंबईतनं गाड्या अजून येत आहेत बघा, लेट झाल्यात गाड्या. जाऊया ना. अरे फोटो काढत होता आपल्या इथे, तिकडे काढा भेटणार नाही. गाड्या येतात अजून. सगळ्यात पहिलं आम्हाला कातळाचा परिसर सोडला की नवानगर लागतं. केळशी खूप मोठं गाव आहे. आता फक्त आपण बाजारपेठेतच जाणार आहोत. बाजारपेठेतनं वरती भाटीवर सगळे केळशीकर पण आले असतील गावी आता सगळे सणासुदीला. दरवर्षी पूर्वी आम्ही लहान असताना चालत यायचं. अरे एस टी बघ, इथं गाड्या बघित लागल्यात, पूर्ण जाम झालं केळशी. नमस्कार. हो एकदम मस्त. मला जरा मोकळं झालाय. बाजारपेठा पूर्ण फुलल्या असतील. केळशीमध्ये खारी साखरी जावळ्यातले पण काही लोक येत असतील, माहीत नाही. पण साखरी आणि खारी आमच्या गावातले येतातच फिक्स. आता पूर्ण केळशी असं वाटतं मुंबई झालंय, मुंबई. काय रे हज? सगळ्यात पहिला हे बघा आमचे भाऊजी बघा. हो भाऊजी बरं आहे ना? आमचे ज्योतिताईचे मिस्टर. आता इकडे पहिला नाश्ता पाणी करूया. काय नाश्ता तर होणारच आहे चिमणाच्या इथे. परत भाजीपाला काय घ्यायचं ते खरेदी इकडे करतो आम्ही. आता मुंबईत आलेल्या गाड्या आहे, लेट झाल्या. आता मोफत बस सेवा सुरू केली गव्हर्नमेंट. इकडे पण दापोली केळशी आले. सगळ्यांचं सामान खरेदी करून झालं आहे. काळभैरव हॉटेलमध्ये चाललं आहे. चिमणाच्या हॉटेलात केळी पण घेतली. कच्ची केळी घ्यायला लागतात ना, मग केळशीतच घेतो. सगळी मंडळी इथे झाली. चिमणाच्या इथला रस्सावडा आणि उसळ पाव या खायला सगळेजण नाश्ता करतायत. अरे ना आम्ही चालत वरती भाटीवर आलो आहे. त्याच्या अगोदर इकडे कुंभारवाडा लागतो. कुंभारवाड्यात आमच्या आजूबाजूच्या गावातले सगळे गणपती इकडेच येतात न्यायला. तर इकडे केळशी कुंभारवाडा. आम्ही गणपती जो आणतो ना वर्षानुवर्ष, तो खेडेकरांच्या इथून. इकडे खेडेकर तळेकर यांची घरं आहेत आणि तिथे गर्दी झाली बघा. आजूबाजूच्या गावातली बरीच मंडळी आलीत. जाऊया आपला बाप्पा बघूया आतमध्ये. कलर यावर्षीचं कसं पहिलं रूप बघूया.
1 बाय 1 सगळ्यांना ते देतात गणपती. खेडेगावच्या इकडे आलो आहे आणि केळशीमध्ये एक हरिगावची बरीच मंडळी आहेत. इकडे काका आहेत. आमचा बाप्पा रेडी आतमध्ये आहे, बघायला जायचं आहे. त्या अगोदर तिकडे बाप्पाचं रूप बघा, बाकी पण अजून गणपती बाप्पा आहे तिकडे. खूप जुना कारखाना आहे यांचा आणि शाडू मातीचे सगळे हे गणपती बनवतात ते, पूर्ण शाडूमध्ये ते. पाठीमागे पण यांचा कारखाना आहे. हो आलोय बरात ना आगे. पहिलं रूप बघून घ्या. पाऊस असतो ना रस्त्याला जाताना, म्हणून व्यवस्थित असं बांधून न्यायला लागतं. आतमध्ये कापड, नंतर वरतून असं. गावागावचे गणपती असे चाललेत बघा. पाठ अगोदर दिलेली असते. आता ह्यांची पण खूप धावपळ असते सगळ्यांची. यांची पालखी गौंडात चाले. वा मस्त. बघा अजून पुढे बघा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला ब्लूटूथ आणलाय मी, स्पीकर. चार्जिंग टिकत नाही वाटतं. गणपती बाप्पाचं आम्ही आता इथून घेऊन चाललोय कुंभारवाड्यात ना. आम्हाला आता घरी जायचं आहे इथून, कारण पाऊस धरलाय. सगळेजण एकत्र जमा झालो, पुन्हा बाजारात गेले जिकडे तिकडे एकत्र पुन्हा जमा झालो आणि चाललो आता बार वगैरे वाजवून. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एका गणपती हे माझे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया. हा केळशीतनं निघतोय मी आता आणि थोडीशी ट्रॅफिक पण झाले. ST वगैरे येत आहेत आणि आता आमचा गावचा रस्ता पुन्हा असं चिंचगड मार्गे मला फिरत जायचं आहे. आमचे सगळे भावंड पण आता हळूहळू निघालेत पाठवून आणि मुंबईतनं पण गाड्या आहेत, गावच्या पण गाड्या सगळ्या मिक्स झाल्यात आणि गावाला पूर्ण कोकणामध्ये सगळीकडे आहे ना आता ही रेलचेल असणार. प्रत्येक बाजारपेठ आहे जिथे गणपती आणतात तिकडे फुल धामधूम असणार आहे. सो तुम्हाला गावचा कोकणातला फील येत असेल गणपती आगमनाचा. खूप धमाल मजा मस्ती असते आणि वेगळंच माहोल असतो गावाकडे. आणि मुंबईतल्या गणपतीचं आगमन वेगळं आणि गावाकडचं वेगळं. फायनली आम्ही आमच्या गावामध्ये पोचतोय आणि हे आमचं गाव आहे. मस्त पाऊस पडून गेलाय आणि अशा वेळेस गणपती बाप्पाचं आगमन आता दुपारच्या वाजलेत बघा किती, 2:45 वाजून गेलेत आणि दरवर्षी आम्हाला 2 वगैरे वाजतात, पण ह्यावेळेस जरा निवांत होतो. तर चला गावात एंट्री करूया. आमची गाडी पाठवून येते बाप्पाची. बाकी सगळे आम्ही पुढे झालं जमा झालो आहे. आता इकडे बघूया वाजंत्र्यांना बोलवायचे आता खालू पाहिजे.
हा, आज गणपती येणार आहेत म्हणून आज परवा एवढा नसतं पाऊस कधीच. मस्त छान झालं आगमन. आता चहा वगैरे होईल कडक कडक. नंतर मग तू मजा आली ना नाचायला. तू आला नाही कळशीला तिकडे आम्ही दरवर्षी येतो ना तू. मग तू अजूनमुळे नाही आला का. मग आता पुढच्या वर्षी जायला लागला तुला येशील ना. साईडला बघा असं त्यांना रांगोळी काढले. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तिथे आमचं गणपती बाप्पा बसणार आहे. डेकोरेशन बघा असं झालेलं आहे एवढं. बाकीचं राहिलेलं आम्हाला परत तिथे मंडपी वगैरे लावायची अशी मुखर लावायचं आहे. त्यानंतर एक तुम्हाला दाखवतो बाप्पाचं. तिथे आगमन झाल्यानंतर आम्ही आमच्या देवारा बोलतो त्या देवाऱ्यामध्ये आनंद होतो. तिथे आमच्या कुलस्वामीचं मंदिर आहे आणि इकडे बाप्पा विराजमान असतात. आज दिवसभर म्हणजे आज दिवस म्हणजे आजची रात्र उद्या सकाळी चतुर्थीला पूजेला बसणार. म्हणजे आम्ही असं दरवर्षी आजच्या दिवशी बाप्पाला आणून देवाऱ्यात ठेवतो देवासोबत. तर हे प्रथा आहे आमची आणि बऱ्याच गावोगावी कुठणामध्ये आजच्या दिवशी गणपती बाप्पा आणतात आणि देवाऱ्यात ठेवतात. दर्शन घ्या पहिला आजच्या वेळेमध्ये. उद्या चतुर्थी असणार आहे तेव्हा पूजन होईल. या दोघांचं पटायचं नाही दुसऱ्यांचा. म्हटलं जायचं मला म्हणतो तू बोललीस. मी तुला बोललो ना चल म्हणून यायला पाहिजे ना. तो जरा शेतावर थोडीशी फिरवून आणते. शेतावर गेला काकडी काढली बघ. तिकडे नाही गेलो आम्ही. अच्छा पाऊस पण मस्त आणि पाऊस कंटिन्यू नाही. ते चांगला आहे. येऊन जाऊन आहे पाऊस. डेकोरेशन करायला आमच्या बाप्पाचं डेकोरेशन आहे ते करायचं आहे. आम्हाला रात्रभर डेकोरेशन करायचं आहे. उद्याला पूर्ण सकाळी रेडी असेल. आम्ही इकडे बघा आता हे मखर आहे ते लावायचं सुरुवात केली. लाईट गेलेली थोडी परत आली. त्याला फायनली जवळजवळ आता 8:30 वाजायला आलेत आणि आमचं डेकोरेशन बहुतेक होत आलंय. यावर्षी जरा मस्त वेगळं केलं काहीतरी. आमची मंडपी जुनी आहे खूप लाकडाची. सागाची कुठली शिवणीची की सागाची बघा. छान आता बघ झालं डेकोरेशन. मस्त वाटतं. कमेंट करून सांगा तुमची एक प्रतिक्रिया कळवा आम्हाला. इकडे हे आमच्या गौरी आत्तासाठी गौरीसाठी जागा बनवले. म्हणजे इथे पूर्ण बॅकड्रॉप लावलाय मस्त बनवलंय. आणि ह्या इकडे असं डालबी निवडायचं काम चालू आहे. रात्रीचा उद्याला जेवणाची तयारी. आज भंडारा उद्या भंडारा असणार आहे. झाले का तिकडं शर्यत कोणाची लागले. मंदिर जिंकले वाटतं. आज होतील का नाही. किती माणसं बघा आहेत काढायला. जमताय ना. हात चालू हात काही काम आम्ही डेकोरेशनचं काम केलं. तुम्ही हा काम करा. हा पाठ पाहिजे. गुड मॉर्निंग. सकाळची वेळ. काल रात्री आम्हाला झोपायला उशीर झाला. सकाळचं वातावरण किती मस्त बघा. आमच्या खाली मूळ घरात स्पीकर लागलेत तिकडे. मस्त वाटतंय. आज पाऊस आहे बारीक बारीक. आज आहे गणेश चतुर्थी. त्यानिमित्ताने महत्त्वाचा व्हिडिओ येईलच परंतु हा आगमनाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. खूप धमाल मस्ती केलेली आहे आणि खूप आगमन जबरदस्त असं झालेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. आम्ही सगळी भावंड एकत्र त्यानिमित्ताने सणासुदीला येत असतो. सो तुमची एक प्रतिक्रिया नक्कीच कळवा. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या गावाकडे खूप धमाल मजा मस्ती करत असाल. तुम्ही हा व्हिडिओ रिलेट करत असाल. तुम्हाला सुट्टी नसेल मिळाली कामावरती वगैरे किंवा तुम्ही कामानिमित्त परदेशी वगैरे असाल तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घ्यायला मिळाला असेल. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. सी यू. टेक केअर. आता चाललं आहे खाली सगळी तयारी करायला बाकीची झालेली. बाय.